लाडकी बहिणींना लाडक्या बहिणींना खुशखबर 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 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता ज्याची आपण सगळेजण आतुरतेने वाट बघत बसलेलो आहोत। हा हप्ता वाटप नेमका कधी होणार आहे याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे, तर ती बातमी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे, ती पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघत आहे। दोन आनंदाच्या बातम्या या ठिकाणी समोर आल्यात लाडक्या बहिणींनो। 14वा हप्ता ज्याची सगळेजण वाट बघत बसलेत, हा 14वा हप्ता नेमका कुणाला भेटणार आहे याच्याबद्दल सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत। तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघत आहे आणि दोन या लक्षात घ्या, दोन न्यूजपेपर मध्ये या बातम्या आलेल्या आहेत की 14वा हप्ता ऑगस्ट महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सर्वांना हा हप्ता हवाय का? पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, आपलं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला 13वा हप्ता भेटला आहे का? 13वा हप्ता जर भेटला असेल तर आणि तरच तुम्हाला 14वा हप्ता भेटणार आहे। ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची लाडक्या बहिणींनो। त्याच्यामुळे कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचंय, आपलं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि 13वा हप्ता तुम्हाला भेटलाय का? पटकिनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं। चला तर आता वेळ न वाया घालता व्हिडिओला नाही सुरुवात करत आहे। 14वा हप्ता म्हणजेच कोणता? ऑगस्ट महिन्याचा हप्ता। ह्या वाटपाबद्दल काही तारीख फिक्स झाली आहे का? तर न्यूजपेपरला, टीव्हीला देखील बातमी आलेली आहे, या तारखेला तुम्हाला पैसे पडू शकतात। या ठिकाणी तारीख काय आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे आणि ऑगस्ट हप्ता वाटपाची तारीख या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। आणि हा कोणाला हप्ता भेटणार आहे? 14वा हप्ता कोणाला भेटणार आहे? किरीताईला भेटणार आहे। सगळ्या गोष्टी समोर आल्या। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। तर लाडके बहिणींनो, सगळ्यांना हप्ता हवाय का? पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगा। कारण की बघा, आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, ई केवायसी ची गरज लागेल का? ई केवायसी नेमकी कधी करायची आहे? ई केवायसी झाली तर 14वा हप्ता भेटणार आहे का? नेमकं काय आहे सगळ्या गोष्टी सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत आहे। खूप 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 आनंदाची बातमी समोर आलेली लाडके बहिणींनो। चला आता वेळ न वाया घालता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करत आहे। 14वा हप्ता तारीख तुमच्या समोर या ठिकाणी बघा। या ठिकाणी समोर बातमी आहे, साम टीव्हीची बातमी बघा। तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे साम टीव्हीची बातमी आहे। नीट वाचा, तुमच्या समोर आहे लाडकी बहीण योजना। लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता कधी येणार? बघा डायरेक्ट तुमच्या समोर पहिल्यांदा सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट, एकदम फास्ट स्वरूपात आपल्या चॅनलवर ही माहिती मी तुम्हाला देत आहे। ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे? बघा या ठिकाणी पण बघा, लाडकीला ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार याच्याबद्दलची अपडेट समोर आलेली आहे। सर्वांना असं वाटतंय का की लवकरात लवकर हा ऑगस्ट महिन्याचा हप्ता भेटायला पाहिजे? आणि सरकारकडे पण मी मागणी करत आहे की लवकरात लवकर, जेवढा लवकर होईल तेवढा लवकर हा ऑगस्टचा हप्ता ऑगस्ट महिन्यामध्येच भेटायला पाहिजे। ऑगस्टचा हप्ता ऑगस्ट नंतर सप्टेंबर महिन्यामध्ये नको जायला, ऑगस्ट महिन्याचा हप्ता ऑगस्ट मध्येच भेटावा। या बाबतीत आपण या ठिकाणी सगळ्यांनी सपोर्ट करायचं लाडके बहिणींनो, कारण की जर सगळ्यांनी सपोर्ट केला तर नक्कीच या ठिकाणी पूर्ण होणार आहे। आणि संभाव्य तारीख समोर आलेली आहे। तर बघा या ठिकाणी या तारखेला तुमच्या अकाउंटला पैसे येतील अशा स्वरूपाची एक तारीख साम टीव्हीची बातमी आहे। पहिली बातमी दाखवायला तुम्हाला साम टीव्हीची बातमी आहे। आणि ऑगस्ट महिन्याची अजून एक बातमी बघा, दोन न्यूजपेपरला बातम्या आलेल्या आहेत। आता बघा अजून एक न्यूजपेपर आहे बघा, एशियंट न्यूज नावाचा एक न्यूजपेपर आहे। एशियन न्यूज नावाचा एक न्यूजपेपर आहे, त्याची पण सेम बातमी या ठिकाणी आलेली आहे। बघू शकतात, लाडकी बहीण योजना ऑगस्टचा हप्ता कधी खात्यामध्ये येणार, संभाव्य तारीख आणि महत्वाची माहिती समोर आलेली आहे। म्हणजे एक तारीख या ठिकाणी हळूहळू यायला सुरुवात झाली। तर बघा लाडक्या बहिणींनो, आपण ज्या मागण्या करत आहोत सरकारकडे की बाबा ऑगस्ट महिन्याचा लवकर हप्ता द्या, लवकर द्या आणि आपल्या या मागणीला या ठिकाणी अशा न्यूजपेपरचा किंवा टीव्ही चॅनलचा जर सपोर्ट भेटला तर नक्कीच या ठिकाणी फायदा होणार आहे। कारण की सरकारला कोणी ना कोणीतरी सांगायला पाहिजे की बाबा आम्हाला लवकरात लवकर हप्ता टाकायला पाहिजे, आमची पडताळणी बंद करा, ज्या लाडक्या बहिणीला हप्ता भेटला नाही त्याला लवकरात लवकर हप्ता टाका। तर अशा ज्या मागण्या करत आहोत त्यांनी कोणीतरी काय करायला पाहिजे, पुढाकार घेतला पाहिजे। आणि पुढाकार जर कोणीच घेतला नाही लाडक्या बहिणींनो, सांगा तुम्ही सांगा, जर महाराष्ट्रामध्ये कोणीच पुढाकार घेतला नाही तर लाडक्या बहिणीच्या हप्त्यासाठी दाद कोण मागणार आहे, मागणी कोण करणार आहे? तर लाडक्या बहिणींनो बघा, मी या ठिकाणी तुमच्यासाठी पुढाकार घेत आहे, त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे। चला आता वेळ वाया गेला तर डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे की नेमकी कोणत्या तारखेला या ठिकाणी साम टीव्हीनी सांगितले ते आपण बघणार आहोत। साम टीव्हीचे बघा, लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या दिवशी जुलैचा हप्ता देण्यात आलेला आहे। त्यानंतर आता लवकरच ऑगस्टचा हप्ता देण्यात येईल। ऑगस्टच्या हप्त्याची तारीख अद्याप समोर आली नाही, परंतु लवकरच हे पैसे दिले जातील। तर बघा या ठिकाणी तुम्हाला एक तारखा काय आहे बघा, अद्याप असे अधिकृत माहिती आलेली आहे, ही पण गोष्ट लक्षात ठेवा। ह्या अंदाजी तारखा आहेत, साम टीव्हीची ही अंदाजी तारीख आहे किंवा त्यांना कोणत्या सूत्राकडून समजली असेल तर या तारखेला पैसे येतील। कारण की एक सण मोठा समोर यायला लागला, त्याच्याबद्दल बघा ऑगस्ट
ऑगस्टचा हप्ता कधी येणार बघा. लाडकी बहीण योजनेमध्ये ऑगस्टचा हप्ता शेवटच्या 2 आठवड्यामध्ये कधीही येऊ शकतो. दर महिन्याच्या शेवटच्या 2 हप्त्यामध्ये पैसे दिले जातात. त्यामुळे यावेळी देखील शेवटच्या आठवड्यात महिलेच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सव देखील लाडक्या बहिणींना 1,500 रुपये दिले जाऊ शकतात. अनेकदा सणाचा मुहूर्त साधावा लागतं बघा. लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, आता यांनी हे सांगितलेलं आहे की महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हप्ता भेटण्याचे चान्सेस आहेत तुम्हाला, कारण की आता यावेळेस गणेशोत्सव आलेला आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपले लाडके बाप्पा गणपती बाप्पा या ठिकाणी येणार आहेत. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येणार आहेत आणि त्याच्या निमित्ताने सरकार या ठिकाणी त्या सरकारने या ठिकाणी मोठी घोषणा करावी. मागच्या वेळेस पण बघा गणेशोत्सवाच्या वेळेस त्यांनी घोषणा केली होती. यावेळेस पण गणेशोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी लाडक्या बहिणींना पैसे द्यावेत. त्यांनी या ठिकाणी तारीख फिक्स करून टाकावी आणि लवकरात लवकर लाडक्या ताईंच्या पैसे अकाउंटला यावेत अशा स्वरूपाची सरकारकडे मी विनंती करत आहे. तुमच्या सगळ्यांचे कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं लाडके ताईंनो, सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय की गणपतीच्या वेळेस आपला गणेशोत्सव जो आहे त्याच्या निमित्ताने या ठिकाणी पैसे वाटप व्हायला पाहिजे. येणारे आता फक्त जास्तीत जास्त बघा एक 10 ते 15 दिवस राहिलेत गणेशोत्सवासाठी. तर या 15 दिवसामध्ये लवकरात लवकर लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर ऑगस्ट महिन्याचा हप्ता भेटायला पाहिजे असं कोणत्या लाडक्या ताईंना वाटतंय कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय. साम टीव्हीने बघा एक लक्षात घ्या गणेशोत्सवाची तारीख सांगितली किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये तारीख सांगितलेली आहे. आता आपण बघूया दुसऱ्या एक न्यूजपेपर मध्ये जी बातमी आली आहे, एशियन न्यूज म्हणून जे आहे एशियन न्यूज मराठी यांच्याकडे काय बातमी आली बघूया. गणेशोत्सवाचाही होऊ शकतो मुहूर्त. गणेशोत्सवाचा सण जवळ येत असल्याने अनेक जण अंदाज व्यक्त करत आहेत की गणेशोत्सवाच्या आधी किंवा त्याच काळामध्ये हप्त्याचा पैसा खात्यात येऊ शकतो. सण उत्सवाच्या मुहूर्त साधून सरकारकडून रक्कम दिली जाते हे मागील ट्रेंडवरून दिसून आलेले आहे. बघा ह्यांनी पण हेच सांगितलेलं आहे की आतापर्यंत बघितलं असेल सरकार एक सणासुदीच्या निमित्ताने किंवा विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने पैसे वाटप करत असते. तर यावेळेस देखील गणेशोत्सवाच्या अगोदरच पैसे वाटप होतील किंवा गणेशोत्सव मध्ये या ठिकाणी तुम्हाला पैसे भेटणार आहेत. म्हणजे गणेशोत्सवाचा जो 10 दिवसाचा कार्यक्रम असतो किंवा 10 दिवस आपले बाप्पा ज्यावेळेस विराजमान होतात त्या 10 दिवसामध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणींना अकाउंटला पैसे द्यावेत अशी या ठिकाणी त्यांनी मागणी केली आहे किंवा असं त्यांनी अंदाज व्यक्त केला आहे. तर सरकारकडे मी देखील या ठिकाणी मागणी करत आहे की बाबा, आणि आपली मागणी एकदम जबरदस्त असणार आहे बघा लाडक्या ताईंनो. ज्या लाडक्या ताईंना 12वा हप्ता भेटला नाही, 13वा हप्ता भेटला नाही, त्या ताईंना 14वा हप्ता पण एकत्र भेटायला पाहिजे. 4,500 रुपये 4,500 रुपये त्यांच्या अकाउंटला टाकावेत अशी मी सरकारकडे विनंती करत आहे. कोण लाडक्या ताई या ठिकाणी सहमत आहेत? ज्या ताईला 13वा हप्ता भेटला नाही त्यांना 3,000 रुपये भेटायला पाहिजे. 13वा आणि 14वा हप्ता एकत्र भेटायला पाहिजे. आणि ज्या ताईंना 12वा 13वा हप्ता भेटलाय त्यांना 1,500 रुपये लवकरात लवकर टाकावेत अशी मी सरकारकडे विनंती करत आहे. 12वा 13वा आणि 14वा हप्ता ज्या ताईंना भेटला नाही कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव टाकायचंय, कारण की सगळ्यांचे मी कमेंट चेक करत आहे आणि त्यांचे वाटलं तर आपण लिस्ट बनवून सरकारकडे पाठवूया की बाबा एवढ्या साऱ्या लाडक्या ताई अजून बाकी आहेत, त्यांना सगळ्यांना या ठिकाणी गणपतीच्या निमित्ताने या ठिकाणी गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वांना 4,500 रुपये अकाउंटला टाकावेत. तुमच्या काय ज्या तपासण्या आहेत तपासण्या तुम्ही करत राहा, पण त्या लाडक्या ताईंचे पैसे त्यांच्या अकाउंटला टाकावेत अशी मी सरकारकडे विनंती करत आहे. लवकरात लवकर हप्ता चालू करावा अशी देखील मी सरकारकडे विनंती करत आहे. सर्वांनी सपोर्ट करायचा आहे, नक्कीच आपल्याला या ठिकाणी यश भेटणार आहे. तर इथेच थांबतो लाडक्या ताईंनो. काही अडचण असतील, काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारायचे आणि कुणाकुणाला 14वा हप्ता हवाय पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.